नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन बाय अर्षद या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे का वर्णनात्मक परीक्षा पद्धतीला घेऊन आपण आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी खूप सारं क्वालिटी कंटेंट टाकलेलं आहे आणि याच्या पुढेही ती आपली सिरीज चालू राहणार आहे। पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, आपण विद्यार्थ्यांच्या मनातले काही फंडामेंटल डाउट्स आहेत, जे त्यांच्या मनातले मूलभूत प्रश्न आहेत ते क्लिअर करणार आहेत। ज्या बारीक सारीक गोष्टी त्यांना खूप महत्त्वाच्या ठरतात त्या आपण डिस्कस करणार आहे। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या मनात येतो ना का सर, आम्ही वर्तमानपत्र कोणतं वाचावं, किंवा जर आम्ही वर्तमानपत्र वाचत असेल तर कोणतं वाचावं, कसं वाचावं आणि त्याचा पेपरमध्ये वापर कसा करावा, याच्याबद्दल खूप जणांचे प्रश्न येत आहेत। आज त्या प्रश्नाला आपण सोक्ष लावून टाकणार आहे। याच्यानंतर तुम्हाला कोणतं वर्तमानपत्र वाचावं याच्याबद्दल पण डाऊट राहणार नाही आणि कशा प्रकारे वाचावं याच्याबद्दल पण डाऊट राहणार नाही। एकदम वर्तमानपत्रातून कमीत कमी वेळ टाकून टॉपर लेवलची व्हॅल्युएशन आपल्या आन्सर मध्ये कसं करता येणार आहे, आज आपण ते इन डिटेल पाहणार आहे। तर तुमच्या मनातला जो पहिला प्रश्न आहे ना, त्याचा मी डायरेक्ट उत्तर देऊन टाकतोय तुम्हाला। तो वर्तमानपत्र कोणतं आपल्याला रेफर करायचंय, खास करून यूपीएससी मराठी मधल्या आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करणाऱ्या लोकांनी, तर लोकसत्ता डन। दुसरं काही डोकंच लावू नका का मी महाराष्ट्र टाइम्स वाचतो, सकाळ वाचतो, दुसरं काहीही नाही। लोकसत्तापेक्षा सध्या बेटर सोर्स आपल्याला कोणताच नाहीये। एसए साठी पण खूप चांगला कंटेंट भेटतोय, संपादकीय पण खूप चांगले येत आहेत, प्लस यूपीएससी एमपीएससी म्हणून एक सेपरेट पोर्शन येतोय जो आपल्या स्पर्धा परीक्षेला खूप जास्त कामाचा आहे। तर पहिलं डाऊट तर क्लिअर झालाय, लोकसत्ता रेफर करायचा आहे। कोणते वर्तमानपत्र या प्रश्नाचं उत्तर भेटलंय। आता हे जे वर्तमानपत्र आहे त्याला वापरायचं कसं, त्याला युटिलाइज कसं करावं किंवा कशा प्रकारे वापरावं याच्याबद्दल आपण बोलणार आहे। एका कॅटेगरी ऑफ स्टुडंट आहे का जे आतापर्यंत मार्केटमध्ये आहे, किंवा एक अप्रोच असा आहे जो आतापर्यंत मार्केटमध्ये चालू आहे का तुम्ही वर्तमानपत्राच्या नोट्स काढा आणि त्या नोट्स काढण्याच्या चक्करमध्ये दिवसातले 4-4 तास तुम्ही काय करा, फक्त वर्तमानपत्रच वाचत बसा। तर दिवसातले 4 तास जर आपण वर्तमानपत्र वाचत बसू तर आपण अभ्यास कधी करणार, बरोबर आहे का नाही। 4 तास वर्तमानपत्राचे, 4 ते 5 तास क्लासचे, उरलेले 1-2 तास इकडं तिकडं, संपला आपला दिवस, काय शिल्लक राहणार आहे खाली। तर याच्यामुळं आपल्याला न्यूज पेपर रेफर करायचंय, आपल्याला वर्तमानपत्र वाचायचंय, पण आपल्याला ते स्मार्टली वाचायचंय। स्मार्ट वर्कची डेफिनेशन मी आतापर्यंत तुम्हाला 1000 वेळा सांगितली आहे। इनपुट आउटपुट रेशो चेक करत राहायचा का मी जेवढी मेहनत घेत आहे तेवढा रिझल्ट मला याच्यातून मिळतोय का, दॅट्स इट। त्याच्यामुळं कमी वेळ टाकून, कमी इनपुट टाकून आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा काढून घेता येईल वर्तमानपत्रामधून, आज हे आपण प्रामुख्याने डिस्कस करणार आहे। तर काय ते यशाचं रहस्य किंवा काय आहे ते का जे कमी वेळेमध्ये आपल्याला वर्तमानपत्रातून बेस्ट पॉसिबल आउटपुट काढून देईल, तर ते आहे सिंपल। आपल्याला 2 अप्रोचेसचा यूज करायचा आहे। पहिला अप्रोच, एक तर वर्तमानपत्र पूर्ण सरसकट आपल्याला वाचायचं नाहीये, तर जेव्हा कधी तुम्ही वाचत असताल आपल्याला त्यातली हेडिंग वाचायची आहे आणि आपल्याला त्याची सब हेडिंग वाचायची आहे। तुम्ही पाहिलं असेल का डार्क ह्याच्यामध्ये वरती हेडिंग दिलेली असते आणि त्याच्या खाली 1 ते 2 ओळीमध्ये इश्यू डिस्कस केलेला असतो, एक्सप्लेन केलेला असतो, तेवढंच वाचायचं। आणि ते वाचल्यानंतर क्लिक झालं का हे आपल्या सिलेबसची कुठेतरी रिलेव्हंट आहे, हे आपल्या सिलेबसच्या कोणत्या तरी पॉइंटशी मिळतं जुळत आहे, तेव्हाच त्या वर्तमानपत्राच्या त्या टॉपिकच्या आत जाऊन पूर्ण ती बातमी इन डिटेल वाचायची आहे। अदरवाईज ती बातमी वाचण्याची काहीही गरज नाही। पहिला अप्रोच, पहिलं हे क्लिअर झालंय सगळ्यांना, पहिलं जे सांगितलंय सगळ्यांना क्लिअर आहे। दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे का, ठीक आहे सर तुम्ही आम्हाला सांगितलंय का कशा प्रकारे हे करायचं, का वेळ कसा वाचवायचा, वेळ कसा वाचवायचा न्यूजपेपर वाचताना हे तर आमच्या लक्षात आलंय, पण तो वेळ वाचून जे आम्ही वाचलंय त्याचा बेस्ट पॉसिबल वापर आपल्या आन्सर मध्ये किंवा आपल्या मेन्स मध्ये आपण कसं करू शकतो हे आम्हाला सांगा। तर ह्याच्यासाठी एक सिंपल मंत्र, सिंपल एक तुम्हाला ट्रिक देतो इथं का, जेव्हा कधी तुम्ही वर्तमानपत्र वाचता तुम्हाला 3 प्रकारचे चष्मे वापरायचे, 3 प्रकारचे चष्मे।
चष्मे. तुम्ही म्हणता सर काय हे 3 प्रकारचे चष्मे म्हणजे नेमकं कन्सेप्ट तरी काय आहे? कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. आपला अभ्यास कधीच आपल्या सिलेबसच्या बाहेर जाणार नाही, हे आपल्याला सुरुवातीपासून लक्षात ठेवायचं आहे. कारण का अगेन स्मार्ट वर्क करायचंय, गाढव मेहनत करत नाही बसायची. मग 3 चष्मे तुमचे कशाचे असणार आहे? तर पहिला चष्मा असणार आहे तुमचा हा GS 1 2 3 सामान्य अध्ययन 1 2 3. का कोणतीही न्यूज वाचली, कोणतीही हेडिंग सब हेडिंग वाचली तर त्याला लगेच कनेक्ट करून पाहायचं का हे माझ्या GS 1 2 3 ला कुठं लिंक होतंय का, ऍज अ एक्झाम्पल म्हणून, डाटा म्हणून किंवा एखादी केस स्टडी म्हणून. बरोबर. भूमिपात झाला होता वायनाड मध्ये वगैरे आपण ऐकलाय, किंवा ग्लेशियर लेक आउटबर्स्ट, हिमनग फुटणं, याच्या घटना आपल्याला हिमालयामध्ये घडताना दिसत आहेत. अशी एखादी दिसली आपल्याला न्यूज, तीच हेडिंग सब हेडिंग वाचून लगेच आपल्या सिलेबसची कनेक्ट करून त्याचा आपल्या आन्सर मध्ये वापर करायचा आहे. जेणेकरून काय होईल, सिलेक्टिव्ह गोष्टी तर वाचून होतीलच, पण त्या खूप जास्त चांगल्या पद्धतीने वाचून होतील. तर पहिला चष्मा काय आहे का एखादी न्यूज माझ्या GS 1 2 3 ला लागू होती का, हा पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. आन्सर हो आलं, उत्तर हो आलं, ती न्यूज व्यवस्थित वाचून घ्यायची आणि त्याच्या नोट्स पण काढायच्या. दुसरं काय आहे का तीच सेम न्यूज किंवा दुसरी एखादी वृत्तपत्रातली न्यूज माझं इथिक्स, नीतिशास्त्र व निबंधामध्ये कुठं मला कामा येऊ शकते का ऍज अ केस स्टडी म्हणून. लगेच तुम्हाला वाटलं का अरे नीतिशास्त्रामधल्या ह्या पॉइंटशी ही न्यूज क्लिक होती, एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा चांगला उपक्रम जर आपल्याला न्यूज पेपर मध्ये दिलेला असेल तर तुम्ही तो लगेच इथिक्सच्या पेपर मध्ये लिहू शकता किंवा त्याचा वापर निबंधामध्ये करू शकता. किंवा एखाद्या सोशल वर्करचं सामाजिक कार्य कुठं दिलेलं असेल तर ते आपण इथिक्स मध्ये लिहू शकतो, ते आपण निबंधामध्ये पण लिहू शकतो. तर वृत्तपत्र वाचण्याचा दुसरा चष्मा काय तुमचा, इथिक्स व निबंध. मग ते म्हणतात सर 2 चष्मे तर आम्हाला लक्षात येऊन गेले, पण तिसरं तुम्ही काय म्हणणार आहे? तर तिसरा चष्मा आहे तुमच्या ऑप्शनलचा. इट डिपेंड्स, आता तुमचा ऑप्शनल कोणता आहे. तुमचा ऑप्शनल जर सोशियोलॉजी, समाजशास्त्र किंवा जर PSI वगैरे असेल ना तर भयंकर त्याच्यात डायनॅमिक गोष्टी असतात. बरोबर का तुम्ही तुमच्या ह्याच्यात एखाद्या ह्याच्यात नवीन प्रकारचा विवाह झालाय किंवा जातीय समीकरणाशी संबंधित काही वेगळं झालंय किंवा धर्माला घेऊन समान नागरी कायदा वगैरे अशा काही घटना चालू आहेत, त्या लगेच तुमच्या ह्याच्यामध्ये ऑप्शनल मध्ये आन्सर मध्ये ऍड करू शकता. तर याच्यासाठी एक पूर्व अट आहे. वर्तमानपत्राचा इफेक्टिव्ह यूज करण्यासाठी सगळ्यात महत्वाची पूर्व अट काय आहे का वर्तमानपत्र वाचताना आपल्या समोर आपला सिलेबस हवा आणि त्या सिलेबसद्वारे आपण वर्तमानपत्राला 3 चष्म्यांनी पाहणार आहे. पहिला चष्मा आहे GS 1 2 3 चा, दुसरा आहे इथिक्स आणि निबंधाचा आणि तिसरा आहे ऑप्शनलचा. अशा प्रकारे वर्तमानपत्राचा अभ्यास करताल तरच फायद्यात राहतात, नाहीतर दिवसातले 4 तास जर वर्तमानपत्राला घालताल तर काहीही उपयोग होणार नाही, पेपरमध्ये काही त्याचा फायदा होणार नाही, हे लक्षात असू द्या. नाहीतर वर्तमानपत्र करत राहिले आणि जे स्टॅटिकचे क्वेश्चन येत आहेत तेच कव्हर झाले नाही तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळं वर्तमानपत्राचा बेस्ट पॉसिबल यूज आपण सांगितलेल्या ह्या 3 चष्म्यांनी करा. डेफिनेटली तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट दिसल. आणि ज्या प्रकारे आपण काय सांगितलंय तर वर्तमानपत्र कोणतं वापरायचं तर ते लोकसत्ता वापरायचंय. आणि याचं विशेषतः असं का ह्याच्यात ज्या पुरवण्या येतात रविवारी वगैरे झालं, चतुरंग, लोकरंग, याचा खास करून इथिक्स आणि एसे मध्ये खूप जास्त फायदा होतो. तर या पुरवण्या वाचायला सोडू नका कधी. लोकरंग, चतुरंग यांनी 2 गोष्टी होतात. एक तर तुम्हाला एसे साठी पण कंटेंट भेटेल, पण एक दर्जेदार प्रमाण मराठी भाषा कशी असावी याचं एक चांगलं एक्झाम्पल तुम्हाला या वर्तमानपत्राद्वारे भेटू शकतं. त्याच्यामुळं ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. वर्तमानपत्राचा चांगल्यात चांगल्या प्रकारे स्मार्टली यूज करा. आणि आपण अशी सिरीज चालू ठेवणार आहे ज्याच्यामध्ये तुमचे छोटे छोटे डाऊट्स क्लिअर केले जाणार आहे. कारण MPSC डिस्क्रिप्टिव्हला घेऊन खूप प्रकारचं मार्केटमध्ये हे चाललंय का आता काहीतरी नवीन आलेत, पोरं घाबरलेले आहेत, आपल्याला आता कोर्सेस सेल करण्याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. तर प्लीज त्यांच्या भीतीला बळी पडू नका. जे काही तुमचे छोटे मोठे डाऊट्स असतील आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा, माझ्यापर्यंत पोहोचवा.
आपण त्याला आसानीने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू। जर मार्केटमध्ये कोणी घाबरायचा प्रयत्न करत असेल तर कृपया त्याला बळी पडू नका आणि एकदम चिल राहून, कॉन्फिडंट राहून आणि आनंदित राहून अभ्यास करत राहा। भेटूया अशाच पुढच्या एका मिनी व्हिडिओ मध्ये पुढच्या एका नवीन समस्येसोबत। धन्यवाद मित्रांनो।